टकामकाच बघत बसणार आहे मी आज आजाकडे. सगळ्या गावासमोर आजाचा सत्कार होताना बघणं म्हणजे लयच भारी गोष्ट आहे. आणि मी त्याला बघत असताना त्याला नकोच बघू दे मला. मग मी बी भाव खात असते. तुझ्या गुडलक मुळे आजाचं भरतीचं काम झालं बघ. हो ना. अयो, काकीला मनातलं कळलं का काय? शितले, आवर की पटपट. अगं आवडते की, पण कुठला ड्रेस घालू तेच कळना झालंय. घाल काय तर आणि आवर पटकन. अगं वय, पण कुठला घालू ते कळत नाही ना. अगं घाल काय तर. ए काके, कुठला ड्रेस घालू हे बघ. हा घालू का? नाही थांब, नाहीतर हा हा भारी दिसेल ना. नाही नाही तर थांब. हा नाहीतर येऊ घालते. शितले, सत्कार नेमका तुझा आहे का आजाचा आहे? आजाचा. मग तू का नटायला लागलेस एवढी? चांगला ड्रेस घालणं म्हणजे काय नटणं चालू आहे. आणि आता सगळं गाव येणार सत्कारला म्हणल्यावर जरा बरा ड्रेस घातला पाहिजे ना. पण तुला थोडीच बघायला येणार आहेत. मग काय झालं? आजा जरी भरती झाला असला तरी गुडलक आपलंय. आज जरा जास्तच नटणं चाललंय नाही? आजचा दिवस काय रोज रोज येणार आहे वय? आज आजाचं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्याला बी बरं वाटलं पाहिजे. असं आहे वे. नाही असं काय बी नाही. काय बी असतंय तुझं. तू सांग की कुठला ड्रेस घालू? शितले, तुला खरं सांगू का? तू काय पण घाल, तुला चांगलंच दिसतंय. पण मला कळत नाही ना कुठला घालू ते. शितले, असा गोंधळ कधी उडतो माहितीये का? कधी? जेव्हा आपण स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी नटतो ना, तवा. काय बोलतीस तू? मला काय बी कळलं नाही. नाही कळलं ना? मग राहू दे. आवर पटकन. अगं थांब, ड्रेसचं काय? थांब. तू हा ड्रेस घाल, हा तुला लई छान दिसेल. आणि आवर पटकन. जेडे, आता उरकलं पाहिजे बघ. माझं झालंय, तुझंच उरक. अगं येडे, तुझ्या लग्नाचं म्हणते मी. मला नाही वाटत अजिंक्यांबरोबर ह्या जन्मी तुझं लगीन होईल म्हणून. का? अगं आत्ता निसते ते भरती झालेत, त्यांचं लग्न थोडीच झालंय. ते बी असंच होणार आपल्याला न सांगता. बघ तू, ह्यो सगळं ना त्या म्हातारीचा खेळ आहे ना. तू भरती काय झाला बघितलंस ना? नव्या नवरीच्यावर नटून बसलीये, जणू काही हिचा सत्कार व्हायचाय गावात. तुझ्या बापाचा तर पार नंदी बैल करून टाकलाय. म्हातारी जरा बोलायचा अवकाश, लगेच हे गुबू गुबू मान हलून मोकळं. होय का जेडी? अजून कुठली परीक्षा असते का? अगं आता ट्रेनिंग होणार. अगं म्हणजे अजिंक्य भरती झालंच म्हणायचं की. अगं ट्रेनिंग क्लिअर झालं ना तरच. जेडे, तुझं बाशिंग बळच जड आहे. ए मम्मी, तसं काय नाही. मग कसं आहे? मला तर कधी कधी वाटतं ना, तू त्या अजिंक्यांचा नाद सोडून द्यावा. काय त्यांच्या शिक्का हाणला नाही? अगं मस्त भारीतली स्थळ आणि एकापेक्षा एक. पण मला अजिंक्यच पाहिजे असतील तर? अगं तुझ्या भल्यासाठीच सांगते. जेडे, तू बघतेस ना, आपण काय कमी प्रयत्न केलं का? तिकडून तो भैया बी प्रयत्न करतोय, पण प्रत्येक टायमाला काय ना काय खुसपट निघतंय.
तरी बरं आहे बाई, सगळं तुला माहितीये म्हणून. मम्मी, एवढं करून बी व्हायचं तेच झालं. पण आता नाही, आता मलाच काहीतरी करायला लागणार आहे. काय घरबीर सोडायचा विचार नाही ना? अजिबात नाही. अगं आत्ता कुठं अजिंक्यना लेटर आले, अजून ट्रेनिंग होणार, मग ते भरती होणार. अजून लई वेळ आहे माझ्या हातात. तवर काही मी गप्प बसणार नाही. मग काय करायचा विचार आहे तुझा? लग्न, ते बी अजिंक्यशीच. अगं भय, पण कसं? ते मला माहित नाही, पण कसं बी करून मी लग्न करणार म्हणजे करणारच. अगं हे झालं तुझं, पण आडातच नाही, ती पवऱ्यात कुठं येणार? तू मस्त नटून बसलीये, पण अजिंक्यच्या मनात पाहिजे ना. ते तू माझ्यावर सोड आणि तयारीला लाग. कशाच्या? लग्नाच्या? ती तयारी तू करच, पण आधी सत्काराला जायची कर. जा, आवर पटकन. काय बाई तुझ्या डोक्यात आहे ना, तुलाच माहिती. आता मी असा डाव खेळते की ती शीतल बी टकामका बघत बसल. टॅलेंट, हाउ लुक. भैया, व्हेरी नाईस. फक्त नाहीस, ब्युटिफुल नाही का? भैया, नॉट ब्युटिफुल, हँडसम. पुरुषांना हँडसम म्हणतात आणि स्त्रियांना ब्युटिफुल. देर यू आर. आज आम्ही लय खुश आहे. सांग का? तुमचाच सत्कार आहे. बरोबर चुकलास. अरे सत्कार काय लय होत्याल. आज आम्ही शीतलला गिफ्ट देणार, आणि ते बी त्या आजा समोर. आणि आजाला निरोप देणार कायमचा. यस. सॉरी, तुम्हाला न विचारता आत आले. त्यात विचारण्यासारखं काय? यू आर वेलकम. बोला. तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं.